मित्र हो, तुमचं किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांचं वय वर्ष 50 असेल तर तुमचे रोज फक्त मला 25 मिनिट द्या. मी तुम्हाला संपूर्ण आयुष्यभरासाठी 100% फिट राहण्याची गॅरंटी देतो. तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, तुम्हाला बीपी असू द्या, शुगर असू द्या, थायरॉइड असू द्या, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असू द्या, वजन वाढलेलं असू द्या, कानपाट कंबरदुखी असू द्या, पायदुखी किंवा सांधेदुखी असू द्या, तुमच्या ह्या सगळ्या समस्या खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होणार आहे. औषध समजून करा, औषधापेक्षा जास्त चांगला फायदा होईल. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय करायची, अशा पद्धतीने खुर्चीवर बसा. खुर्ची नसेल तर तुम्ही कॉटवर बसू शकता. बसल्यानंतर पहिल्यांदा काय करायचे, तुम्हाला अशा पद्धतीनं तुमचे हात ढिल्ले सोडायचे आहेत, बाजूला धरायचे खुर्चीच्या, आणि तुमचे खांदे जे आहेत ते अशा पद्धतीनं तुम्हाला वर खाली करायचे. हळूहळू सावकाश करायचे आहेत. बघा, राम कृष्ण हरी म्हणायचंय आणि करायला सुरुवात करायची. फक्त 25 मिनिट द्या, फक्त 25 मिनिट. हे अशा पद्धतीनं साधारण 25 व्यायाम प्रकार आहेत आणि प्रत्येक व्यायाम प्रकार तुम्हाला 1 मिनिटासाठी करायचा आहे. बघा, हे अशा पद्धतीनं खाली वर, खाली वर. खूप छान, खूप छान. याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या मानेच्या आजूबाजूचे जे मणके आहेत किंवा तुमच्या खांद्याच्या तिथल्या स्नायूला खूप चांगला स्ट्रेच मिळतो, रक्ताभिसरण सुधारतं. बऱ्याच लोकांना हातदुखी, खांदेदुखी असते, त्याच्यामुळं त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं आणि सतत ते वेदनाशामक गोळ्या घेतात आणि तरी सुद्धा त्यांचा हा त्रास कमी होत नाही. तर सगळे हे त्रास विना औषध कमी होण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्याला मदत होणार आहे. हा झाला पहिला प्रकार, कुठला, खांदे वर खाली करायचा. आता दुसरा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं आपल्याला आपले हात जे आहेत, हाताची बोटं खांद्याला टच करायचे आहेत आणि पूर्णपणे पुढे हा कोपरा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाठीमाग. खूप छान. राम कृष्ण हरी माऊली म्हणायचं. असं काय करायचं, तुम्हाला एक अर्धा मिनिट समोरून तुम्हाला अशा गोल फेऱ्या मारायच्यात या खांद्याला फिरवत फिरवत. ह्याच्यामुळे काय होतं की खांद्याचा जो सांधा आहे त्याच्यातलं जे काही वंगण आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी याच्यामुळं फायदा होतो. खांद्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत किंवा ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे तिथं रक्तपुरवठा करतील, तिथलं पोषण चांगलं होईल, ऑक्सिजन पुरवठा चांगला होईल. त्याच्यामुळे तुम्हाला या खांद्याच्या, छातीच्या किंवा ज्या पाठीच्या मागच्या मणक्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. तर हा झाला खांद्याचा दुसरा प्रकार. आता काय करायचं, आपल्याला आपली जी मान आहे ती उजवीकडं डावीकडं वळवत असताना आपल्या खांद्याच्या तिकडं तुम्हाला डोळ्यांनी तिरकं बघायचंय. हे अशा पद्धतीनं मान सरळ ठेवायचे, राम कृष्ण हरी म्हणायचे आणि आनंदानं रोज माझा व्हिडिओ लावून माझ्या सोबत, माझ्या समोर हे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करायचे. सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही एका वेळेला किंवा शक्य झालं तर दोन्ही वेळेला हे व्यायाम प्रकार तुम्ही करा. अट फक्त एकच आहे की तुमचं पोट किमान 2-3 तास तरी उपाशी राहिलं पाहिजे, असलं पाहिजे. हे अशा पद्धतीनं खूप चांगला व्यायाम आहे. डोळे देखील फिरवायचे, नजर देखील फिरवायची, शांत बसून करायचे, गडबड गोंधळ अजिबात नाही. हे बघा, खूप छान. हार्मोनल बॅलन्स चांगला राखण्यासाठी, शरीरामध्ये उत्साह, एनर्जी निर्माण करण्यासाठी, चांगले हॉर्मोन्स शरीरामध्ये स्त्रावण्यासाठी तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. डोपामाइन असेल, सेरोटोनिन असेल, हे खूप चांगले रिलीज होतील. मेंदूचं आरोग्य सुधारेल आणि हृदयाचं आरोग्य सुधारेल. हातापायाचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप चांगली मदत होईल. त्याच्यानंतर काय करायचंय, याच्यामध्येच मान वर खाली, शक्य तितकी वर, शक्य तितकी खाली. राम कृष्ण हरी म्हणायचं, सोडायचं नाही. खूप छान. करा 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 करा. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. सावकाश करायचं, सावकाश करायचं, गडबड नाही करायची, गोंधळ नाही करायचा. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. हे अशा पद्धतीनं सावकाश करायचं. खूप छान माऊली.
हे अशा पद्धतीनं. तर पुढची सोपी स्टेप काय आहे, अशा पद्धतीनं हात दोन्ही तुम्हाला खुर्चीच्या बाजूला अशा पद्धतीने सोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर पूर्णपणे इकडं अशा पद्धतीनं तुम्हाला जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. परत विरुद्ध पाठ सरळ ठेवायची. 1 2 3 पाठ आणि मान सरळ ठेवायची. 4 जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा, जेवढं शक्य होईल तेवढं. टच होत नसेल तर एवढंच करा, एवढंच करा. जास्त ओढाताण करून शरीराला ताण येईल, दुखेल, पिरघळेल असा व्यायाम करायचा नाही. आपापल्या शरीराच्या सहनशक्तीनुसार, क्षमतेनुसार हे करायचे आहेत. 4 5 6 7 खूप छान. 8 9 10 व्हेरी गुड, खूप छान. आता काय करायचंय, अशाच पद्धतीने बसून आपले हात जे आहेत असे समोर घेऊन एकमेकावरती क्रॉस करायचे आणि सरळ ठेवायची मान पाठ आणि त्याच्यानंतर आपल्याला डावीकडे उजवीकडे वळायचं आहे, पोटातून पिळायचं आहे. 1 2 खूप छान. 3 4 5 6 हात खूप खाली किंवा खूप वर घ्यायचे नाही, समांतर घ्यायचे खांद्याला. 6 7 8 मोकळं झालं पाहिजे. 9 10 खूप छान. आता काय करायचंय, आपले हात जे आहेत ते अशा पद्धतीने खाली समोर ठेवायचे, सोडायचे आणि त्यानंतर काय करायचंय, मूठ बंद करायचे आणि ताकद लावून पूर्णपणे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, जवळ घ्यायचा हात 10 वेळा अशा पद्धतीने. 1 2 हातामध्ये तुम्हाला एखादी बॉटल घ्यायची असेल अर्धा लिटरची दोन्ही हातामध्ये तर ती घेऊ शकता तुम्ही, म्हणजे वेट लिफ्टिंग सारखं होईल. 3 4 5 6 मुठीत आणायचा प्रयत्न करा. 6 7 रामकृष्ण हरी. 8 9 आणि 10 व्हेरी गुड. त्याच्यानंतर हात अशा पद्धतीनं बाजूला करायचेत आपल्याला आणि पक्षी उडल्यासारखं तुम्हाला खालीवर करायचे. मात्र ते वर करत असताना खांद्याच्या वर नाही गेले पाहिजेत, तिथपर्यंतच आले पाहिजेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 व्हेरी गुड. आता काय करायचंय, हात समोर घ्यायचे आणि खुर्चीच्या बाजूला आणून सोडायचे. परत त्याच लेवलला आणायचे, खांद्याच्या वर असे नाही घ्यायचे, इथपर्यंतच घ्यायचे. 1 2 3 4 5 खूप छान. सावकाश. 6 व्हेरी गुड. 7 8 9 आणि 10 व्हेरी गुड. त्यानंतर पुढचा सोपा प्रकार काय आहे, एक हात वर एक हात खाली. 1 2 3 सरळ बसायचं. 4 5 6 वर गेल्यानंतर हात मोकळा करायचा. 7 8 9 आणि 10. जर तुम्हाला 20 वेळा करायचं असेल, 15 वेळा करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. व्हिडिओ पॉज करायचा आणि ते स्टेप तुम्ही करायला सुरुवात करायची. त्याच्यानंतर परत व्हिडिओ चालू करून पुढच्या स्टेप तुम्हाला करायच्या आहेत. आता दोन्ही हात सोबत आपल्याला उचलायचे, लांब श्वास घेत घेत हात वर करायचे, घेतलेला श्वास सोडत सोडत हात खाली सोडायचे. बघा सरळ बसा. रामकृष्ण हरी 10 वेळा. हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर पुढचा सोपा प्रकार, अशा पद्धतीने तुम्हाला पोटाला पिळ द्यायचंय आणि वळायचं आहे 10 वेळा. 1 2 3 वानपाट सरळ. 4 5
6 7 8 9 आणि 10. एक ठिकाणी बसून काम करत असाल, बैठे जीवनशैली असेल किंवा चालण्या फिरण्याचा व्यायाम करता येत नसेल, तुम्हाला दम लागत असेल किंवा सांधे दुखत असतील, तर हा बसल्या बसल्या अतिशय चांगल्या प्रकारे घरच्या घरी, कुठं बाहेर जिमला जायची गरज नाही, एक नया पैसा खर्च करायची नाही आणि ह्याच्यातून तुम्हाला फिटनेस साध्य करता येणार आहे. खूप छान. आता काय करायचं आपल्याला, पायाचे प्रकार सुरू करायचे. पायाचे प्रकार सुरू करत असताना तुम्हाला दिसेल असं सांगतो मी, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जागेवरती काय करायचंय, कदम ताल करायचा आहे. बघा अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. कदम ताल कदम ताल कदम ताल कदम ताल, हे अशा पद्धतीने खूप छान. 5 वेळा करा, 10 वेळा करा, 15 वेळा करा, 20 वेळा करा. तुम्हाला जेवढं जमतंय, जेवढं सहन होईल अशा पद्धतीने तुम्हाला हा कदम ताल करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, हा पाय सरळ करायचा, जागेवर ठेवायचा 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय 1 2, जेवढा शक्य होईल तेवढा, 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर दोन्ही पाय सोबत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर हा पाय उचलायचा, बाजूला ठेवायचा, पुन्हा जागेवर यायचं. 1 2 3 4 5 6, खूप छान, 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय 1 जागेवर, 2 रामकृष्ण हरी, 3 4, खूप छान, सावकाश, 5, व्हेरी गुड, 6, करा करा, 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर दोन्ही पाय बाजूला घ्यायचे आणि परत जागेवरती आणायचे. बघा, 1 2 3, खूप छान, 4 5 6 7, खुर्चीला धरायचं पाठीमागं आणि करायचं, 8 9 आणि 10. व्हेरी गुड. आता पुढचा सोपा प्रकार काय करायचा आहे, आपल्याला फक्त पायाचे चवडे जे आहेत ते वर खाली करायचे 10 वेळा. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता फक्त टाचा खाली वर करायच्यात. बघा, तुम्हाला दिसेल असं सांगतो मी. हे बघा, 1 2 3 4 5, सावकाश, 6 7 8. इथं आपलं दुसरं हृदय असतं, पिंडरीच्या मासपेशीमध्ये, स्नायूमध्ये, सोलियस नावाचे जे मसल्स असते तिथं. ते असं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याची पंपिंग ऍक्शन होते आणि पायातला सगळा रक्तप्रवाह हा हृदयाकडे पाठवला जातो आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाहाचा बॅलन्स म्हणजे समतोल राखला जातो. त्याच्यामुळे पायामध्ये सूज येत असेल, सायटिका सारखा आजार झाला असेल, पायाला सारखे गोळे येत असतील किंवा अजून काही वेदना होत असतील तर त्या देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. बधिरपणा, मुंग्या येणं हे देखील खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यामुळे काय होणार आहे, कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला टाचावर करण्याचं 10 वेळा हे एक्सरसाइज करायचं आहे.
त्यानंतर पुढचा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, खुर्चीवरून जेवढं शक्य होईल तेवढं उभं राहायचंय आणि त्याच्यानंतर परत जागेवरती बसायचंय. बघा, गुडघ्यावर हात ठेवा, हे अशा पद्धतीनं एक सावकाश बसायचं, 2 3 खूप छान, 4 5 10 वेळा, 6 खुर्ची खूप खाली वाटत असेल तर काहीतरी उशा ठेवा, तुम्हाला अजून उंच होईल आणि जास्त तुम्हाला गुडघ्याला त्रास होणार नाही. 6 7 सावकाश, 8 9 आणि 10. त्याच्यानंतर पुढचा सोपा प्रकार काय करायचंय, अशा प्रकारे खुर्चीच्या पाठीमागे उभं राहायचं, खुर्चीचा सपोर्ट घ्यायचाय. जर तुम्हाला खुर्चीचा सपोर्ट हवा असेल तर, नाही तर सरळ कमरेवरती हात ठेवायचे आणि एक एक पाय तुम्हाला काय करायचंय, वर उचलायचाय, थोड्या वेळ थांबायचंय, पुन्हा खाली ठेवायचंय 10 वेळा. सरळ मानपाट सरळ, बॅलन्स राखण्यासाठी खूप चांगला फायदा होणार आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. मस्त पॅकेज आहे 25 मिनिटाचं. 25 मिनिटामध्ये सगळं शरीरच मोकळं झालं पाहिजे आणि सगळे आजार नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी मदत झाली पाहिजे. विरुद्ध पाय 1 2 रामकृष्ण हरी, 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करायचंय, पाय बाजूला बाजूला घ्यायचे बघा आणि नंतर परत पूर्वस्थितीमध्ये यायचे. 1 खुर्चीचा सपोर्ट, 2 3 4 5 6 7 8 सावकाश, व्हेरी गुड, 9 आणि 10. जेवढ्या शक्य होईल तेवढा बाजूला घ्यायचा पाय. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. आता काय करायचंय, अशा पद्धतीने आपल्याला कापरेज एक्सरसाइज करायचे. खुर्चीवर बसून सुद्धा आपण ही केली होती, पण जेव्हा आपण उभा राहून हा एक्सरसाइज करतो कापरेजचा, म्हणजे टाचावर उचलायचा, तो खूप फायदेशीर आहे आपल्या पायांच्या आरोग्यासाठी, मजबूतीसाठी. आणि तुम्हाला माहित आहे, म्हातारपणाची सुरुवात ही पायापासून होत असते आणि हे सगळे व्यायाम प्रकार तुमच्या पायाला मजबूती देणार आहेत. तुम्हाला चालता फिरता व्यवस्थित येणार आहे, तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही, एका जागेवर बसायची वेळ येणार नाही. हे आजपासून करायला सुरुवात करा. हे अशा पद्धतीने पुढचा प्रकार, हे अशा पद्धतीने हे बघा, टाचा वर उचला, खुर्चीचा सपोर्ट घ्या, नसेल तर तुम्ही कमरेवरती हात ठेवू शकता. अशा पद्धतीनं थोडा वेळ थांबा, परत पूर्वस्थितीमध्ये या. सावकाश, जेवढं शक्य होईल तेवढं थांबता येईल तेवढं थांबा. खास करून जर जेवण केल्यानंतर जर तुम्ही हे करत असाल एक 15-20 मिनिटांनी, एक 15-20 वेळा, तर खूप चांगली शुगर कंट्रोल होण्यासाठी मदत होईल, असा अभ्यास आहे, संशोधन आहे. हे बघा अशा पद्धतीने व्हेरिकोज व्हेनच्या त्रासामध्ये खूप चांगला फायदा होतो. पायावरची सूज कमी होण्यासाठी, टाचदुखी कमी होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. गोट्यावर सूज आली असेल तर ती कमी होण्यासाठी चांगला फायदा होतो. अशा पद्धतीने तुम्हाला हे 10 वेळा करायचं. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. त्यानंतर पुढचा सोपा प्रकार काय आहे, अशा पद्धतीने एक हात खुर्चीला धरा तुम्ही आणि तुमच्या एक हात कमरेवरती ठेवा आणि तुमच्या पायाला काय करा, झोका द्या. अशा पद्धतीनं शक्य तितका पुढं मागं करा. 1 2 3 4 5 6 7 पाय द्या, 8 9 आणि 10. त्याच्यानंतर
विरुद्ध पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे झालं. त्यानंतर पुढचा सोपा प्रकार काय आहे, एक गुडघा अशा पद्धतीनं वर उचलायचा आहे, पुन्हा जागेवर ठेवायचा 10 वेळा. 1 2 3 4 5 विठ्ठल विठ्ठल 6 7 8 9 10. खूप छान. आता काय करायचं आपल्याला, अशाच पद्धतीनं तुम्हाला स्क्वॅट करायचे. स्क्वॅट म्हणजे काय की समोर अशा पद्धतीनं हात धरायचे आणि जेवढं शक्य होईल तेवढं खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथंच तुम्हाला अशा पद्धतीनं काय करायचंय, जेवढं शक्य होईल तेवढं 10 वेळा खालीवर करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 जागेवर 9 आणि 10. त्याच्यानंतर पूर्णपणे बसायचं, परत उभं राहायचं 10 वेळा. 1 2 सीट बाहेर काढायचा प्रयत्न करायचा बाजूला. 3 4 5 6 मांड्याचे, कमऱ्याचे आणि पिंडरीचे स्नायू मजबूत होण्यासाठी 100% मदत होणार आहे. 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. तुम्हाला असं करता येत तर तुम्ही गुडघ्यावर देखील अशा पद्धतीने हात करून करू शकता. हे अशा पद्धतीनं पूर्ण खाली का जेवढं शक्य होईल तेवढं करा. आता पुढची सोपी स्टेप काय आहे, एक पाय पुढे घ्यायचा अशा पद्धतीनं आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे आणि परत पूर्वस्थितीमध्ये यायचं. 1 सावकाश 2 3 4 5 6 7 खूप छान 8 गुडघा हा जर तुम्हाला जमिनीला टेकवता आला तर अजून चांगलं 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर विरुद्ध पाय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर जागेवरती कदम ताल करायचा आहे बघा. हे अशा पद्धतीनं कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, जिंदगी है कोम की तो कोम पे लुटाए जा. कदम कदम हे कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, जिंदगी है कोम की तो कोम पे लुटाए जा. हे अशा पद्धतीनं एक 10 वेळा 15 वेळा तुम्ही काय करायचं, जागेवरती कदम ताल करायचं. आता काय करायचं आपल्याला, कदम ताल करत करतच तुम्हाला काय करायचंय, हात पण वर खाली करायचा अशा पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 वर फायटिंग 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे झालं वर फायटिंग. आता समोर फायटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे अशा पद्धतीने खूप छान आहे. तुम्हाला बघा एवढे छोटे छोटे सोपे सोपे व्यायाम आहेत, घाम काढणारे आहेत, तुमच्या शरीराच्या सगळ्या स्नायूला रक्तपुरवठा करणारे आहेत, हृदयाची हालचाल तुमच्या वाढवणारे आहेत, हृदयाचा आणि मेंदूचा रक्तपुरवठा तुम्हाला सुधारणार आहे. खूप चांगलं दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटणार आहे. कधीही आळस सुस्ती तुम्हाला ह्या व्यायामाला अजिबात येणार नाही. तर मित्र हो, हा झाला 25 मिनिटाचा सोपा व्यायामाचा कोंबो पॅक. हे सगळे व्यायाम प्रकार आजपासून करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आणि फुकटचे सगळे फायदे करून घेणार आहे, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका,
कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील वय वर्ष 50च्या नंतर घर बसल्या फुकटमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.